नमस्कार. जय महाराष्ट्र. अनेक वर्षापासून इथेच राहतो, पण अजूनही पाण्यासाठी लढतोय. पाणी धोरण असूनही हजारो देवळगाव रजाकर तहानलेले का? संजय नगर भागात दूषित पाणी पुरवठा महिला नगरपालिकेत धडकल्या. पाणी येत नाही, खूप त्रास होतो, बाहेरून पाणी आणावं लागते. अनेक वर्षापासून इथे राहतोय, मात्र आजही पालिकेचे अधिकृत पाणी लवकर मिळत नाही. आम्ही आजपर्यंत पाण्यासाठी लढतोय. ही संतप्त प्रतिक्रिया आहे. शहरातील काही भागात पाणी लिकेज समस्या सुरू आहे. ती समस्या दूर का होत नाही? शहरातील संजय नगर भागात नळाद्वारे दूषित पाणी देण्यात आल्याने या भागातील महिला आपल्या समस्या घेऊन नगरपालिकेत धडकल्या. आपल्या समस्या मांडल्या. शहरात नवीन जल योजनेसाठी माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाकडून करोडो रुपयाचा निधी शासनाकडून आणण्यात आले, परंतु आज रोजी ही शहराला वेळेवर पाणी नाही. 15 वर्षे पूर्वी झालेली नवीन नळ योजना आजपर्यंत पूर्ण झालीच नाही. त्यामुळे आलेला निधी गेलाय कुठे हा मोठा प्रश्न आहे. आज रोजी नगरपालिकेत सिंदखेड राजा मतदारसंघात आमदार मनोज कायंदे यांचे नेतृत्वात सत्ता निर्माण करण्यात आली. निवडणुकीपूर्वी पाण्यासंदर्भात अनेक आश्वासने देण्यात आली, परंतु आजपर्यंत देवळगाव राजाकरण पाण्यासाठी भटकती करत आहे. शहरातील जनता दरवर्षी पाण्याचा कर वेळेवर भरते, तरीही शहरवासियांना आज रोजी वेळेवर पाणी मिळत नसल्याने देवळगाव राजाकरांची समस्या येऊन आता शहरात युवक समोर आले आहे. नगरी समस्या निवारण समिती स्थापना करण्यात आली आहे. आपल्या हक्कासाठी मैदानात उतरले आहे. पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्षांनी मोर्चेकरांना एकच महिना 8 दिवसात आठवडी यांना पाणी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते, परंतु आतापर्यंत पाण्यासाठी कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. तरी तत्काळ शहरवासियांना नळाद्वारे सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावे अशी मागणी नागरिक समस्या निवारण समितीच्या वतीने व महिलांच्या वतीने करण्यात आली आहे.